ठाणे शहरातील कोपरी येथील सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पाची पाहणी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आज आयुक्त सौरभ राव व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत केली. पाहणी दरम्यान प्रकल्पातील त्रुटींवर महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत 15 दिवसात संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. कोपरी येथील हा मलप्रक्रिया केंद्राच्या उन्नतीकरणाचा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत कंत्राटदाराने स्वतःच्या भांडवली गुंतवणुकीतून टर्शरी ट्रीटमेंट प्लांट आणि वीज निर्मिती युनिट उभारून त्यांचे संचालन व देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र प्रत्यक्षात हे काम समाधानकारक पद्धतीने होत नसल्याचे पाहणी दरम्यान महापौरांच्या निदर्शनास आले. या प्रकल्पात दररोज 5 दशलक्ष लिटर क्षमतेचा टर्शरी ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात आलाय. या प्रकल्पासाठी महापालिकेवर कोणताही भांडवली खर्च न टाकता कंत्राटदाराने स्वतःच्या खर्चातून काम पूर्ण केले आहे. तसेच 500 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणालीही बसवण्यात आली आहे. प्रकल्पातून प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी 10% पाणी महापालिकेला दिले जात असून उर्वरित पाण्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 10% हिस्सा महापालिकेला देण्याची तरतूद आहे. मात्र प्रकल्पाचे संचालन व्यवस्थित होत नसल्याने तो पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत महापौरांनी प्रशासनाला निर्देश दिले असून या संदर्भातील सविस्तर अहवाल 15 दिवसात सादर करण्याच्या सूचना दिल्या. पण आज 15 दिवस होऊन सुद्धा कुठलीच माहिती पुरवली गेली नाही. तर आयुक्तांसमवेत तिकडचे अधिकारी या प्लॅनचे या सगळ्यांना घेऊन आणि ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांना घेऊन आज आपण स्थानिक नगरसेवक आणि सगळे नागरिक यांना घेऊन हा खरं तर प्रकल्पावर आपण या इथे आलो आहे. मला वाटतं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे नेहमी या ठाण्याच्या विकास कामासाठी चांगले चांगले प्रकल्प आपल्यापर्यंत पोचवत असतात. त्यामधलाच हा STP प्लॅन्ट जो कोपरीमधलं जेवढं मलकेंद्र म्हणून आपण इथे खरं तर हा प्रकल्प इथे चालू केला, पण कुठेतरी या प्रकल्पामधून चुकीचे कामं केली जात आहेत असे इकडच्या स्थानिक नगरसेवकांनी पण आपल्याला सांगितलं. आणि मला असं वाटतं की जर 10 कोटी किंवा याच्यापेक्षा कोटीवद्य रुपये आपण जर या प्लांटसाठी देत असू आणि त्याच्यातून जर आपलं निरागसन होत नसेल तर मला वाटतं हा प्रकल्प थांबवला गेला पाहिजे किंवा याच्यावर काहीतरी पुनर्वसन किंवा पुन्हा प्रक्रिया करून हा पुन्हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. कारण येणारा जो पैसा आहे किंवा देणारा जो पैसा आहे हा नागरिकांचा आहे, लोकांचा आहे आणि त्याच्यामधूनच आपण एक चांगले प्रकल्प राबवण्यात यशस्वी होत असतो. पण आता याच्या पुढे मी महापौर म्हणून या प्रकल्पाला भेट दिली आहे आणि सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आहेत. जे 5 MLD पाणी आहे ते शुद्धीकरण होतं तर तो तसं काही मला इथे दिसलं नाही. जे अधिकाऱ्यांचे जे उत्तरं आहेत ती पण आपल्याला इथे व्यवस्थित भेटलेली नाही आहेत. पण माझ्या दालनामध्ये पुन्हा एकदा सर्वांबरोबर सगळी ही मीटिंग घेऊन याच्यातून काय निष्पन्न होईल याचा मी पाठपुरावा करत आहे. धन्यवाद. या पाहणी दौऱ्यादरम्यान प्रशासन दिशाभूल करत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक मनोहर डोंगरे यांनी निषेध व्यक्त केला. आता ह्या मलनिस्सारण केंद्रावर आम्ही इथे आलेलो आहे. मला महापौरांनी सगळे फोन करून सांगितलं की तुम्ही महासभेत हा प्रश्न उचलला होता आणि गेले 6 महिने मी हा प्रश्न आयुक्तांपर्यंत नेलेला आहे, पण आयुक्तांनी पण त्याच्यात गांभीर्याने घेतलं नाही. आयुक्तांना चुकीची माहिती त्या डिपार्टमेंट हेडमधनं मिळाली जाते. म्हणजे याच्यामध्ये त्या उप अभियंता कोण झांबरे आणि सिटी इंजिनियर ह्या दोघांच्या माध्यमातून आयुक्तांना चुकीचं फीडिंग केलं जाते. आणि आजही आम्ही इथं दौरा केल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टरसुद्धा बोगस कॉन्ट्रॅक्टर आहे. इथे तुम्ही पाहू शकता व्हीटेक वाबा लिमिटेड कंपनी ही जी आहे, इकडे कॅमेरा लावा तुम्ही, याला हे 2021ला टेंडर पास झालेलं आहे. आणि त्याला दिल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी एकाशी VSP केली. तो माणूस आहे ग्रेरियंट कंपनी, ही अमेरिकन कंपनी आहे, त्याच्याशी त्यांनी पार्टनरशिप करून त्याला दिलं. पण आपल्या अधिकाऱ्यांनी त्या ग्लेरियंटला काम करू दिलं नाही. आणि ग्लेरियंट नंतर एक AK इलेक्ट्रिकल वर्क्स म्हणून एक वाशीची कंपनी आणली. त्या वाशीच्या कंपनीशी यांनी जेवी केली आणि त्याला काम दिलं. आता तो वाशीच्या AK इलेक्ट्रिकल कंपनी ही प्रोप्रायटरशिप होती, वाशीची होती. त्याचा GST नंबर, त्याचा पॅन कार्ड नंबर, त्याचं बँक अकाउंट वेगळं. आणि 7 महिन्यांनी हा एक बोरसे नावाचा माणूस या झांबरेने त्याच्यामध्ये घुसवला आणि त्यांनी AK इलेक्ट्रिकल कंपनी अंधेरीच्या नावाने, अंधेरीचा ॲड्रेस आहे, त्याचा पॅन कार्ड वेगळा आहे, त्याचा GST नंबर वेगळा आहे, त्याचा बँक अकाउंट नंबर वेगळा आहे.
आणि त्याला 10 करोडच्या वर त्याला रक्कम दिलेली आहे. मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत त्याच्या सगळ्या बँकेचा स्टेटमेंट पण देईल. म्हणजे ह्या बोगस यांना महापालिकेच्या आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते जर महासभा अस्तित्वात नसेल तर. पण आयुक्तांच्या परवानगी नसताना ह्या बोरसे माणूस हा आलाच कसा इथे मध्ये, हाच माझा प्रश्न आहे. त्याला कुणी उत्तर देऊ शकत नाही. आणि आता आयुक्तांना, महापौरांना आणि आम्हाला अक्षरशः खोट्या पद्धतीने माहिती दिली जाते. 2021च्या टेंडरमध्ये असा नियम का इथं मलापासून वीज निर्मिती केली पाहिजे, इथं वीज निर्मितीचा कुठं प्लॅन्टच दिसत नाही आहे. याच्यात 10% जे पाणी विकलं जाईल त्या पाणी विक्रीतून आपल्याला 10% रॉयल्टी महापालिकेला दिली पाहिजे. आज 2021 पासून 1 रुपया सिंगल नया पैसा आलेला नाही. याच्यावर ते सांगतात का विकत घ्यायलाच लोक येत नाही आहेत. तर यांनी कुणाला जाहिरात केली, कुणाला कळवलंय का आमच्याकडे पाणी विकत घेऊन जा. घोडबंदर पट्ट्यामध्ये गाड्या धुवायला जर तुमचं एवढं ट्रीटेड पाणी स्वच्छ असं तुम्ही म्हणताय का आम्ही लॅबमध्ये क्लीन केलेलं आहे असं आत्ताचा अधिकारी सांगतोय, मग तुम्ही जर घोडबंदर पट्ट्यामध्ये किंवा ठाण्याच्या उर्वरित भागामध्ये जिथं पाणी टंचाई त्या लोकांना जर तुम्ही जाहिराती मार्ग सांगितलं की कोपरीला पाणी असं मिळतं, इथं टँकरची व्यवस्था महापालिकेने करायला हवी होती किंवा प्रायव्हेट टँकरच्या माध्यमातून आम्ही गार्डनला तुमच्या कन्स्ट्रक्शन साईटला लोक पाणी घेतील ना, का पिण्याचं पाणी वापरतील, कन्स्ट्रक्शन साईटला पाणी जाईल. पण यांनी त्याची जाहीर ट्रीटमेंटच इथं करत नाहीये. जे पाणी येते ते खाडीला सोडून देतं आणि करोडो रुपये महानगरपालिकेचे जनतेचा टॅक्स रुपी हा वाया जातोय.